त्या व्यक्तीने दिल्लीत जाऊन दिव्यांग कायदा मंजूर केला, ज्या व्यक्तीने दिव्यांग मंत्रालयासाठी स्वतःच सर्वस्व संपवून टाकलं, अशा व्यक्तीकडे लक्ष द्यायला तुम्हाला 6 दिवस लागतात. लाज वाटायला पाहिजे. कुठं आहे दिव्यांग मंत्रालय प्रमुख? त्यांच्या मतदारसंघात मी आहे, त्यांना निवडून आणण्यासाठी मी मरमर केलेली आहे. लाज वाटायला पाहिजे त्यांना. इकडं दिसत नाही. 5वा 6वा दिवस तब्येत खराब होऊ लागली, दिव्यांगांच्या प्रश्नासाठी वेळ नाही. डझनभर खाते घेऊन ठेवले नुसतं खायला. लाज ठेवा. पुढच्या वेळेस तुम्हाला आम्ही टाकू हिशोब. आम्ही जास्त नाही, पण तुम्हाला पाडू शकतो एवढी आमची संख्या आहे. लक्षात ठेवा. तुमच्या मतदारसंघात साहेब तुमचा शब्द खाली नाही पडायला पाहिजे. जसा 70 साहेबांचा पडला, त्याच्यासाठी 1 वर्ष आम्हाला करावं लागलं अब्दुल 70 साहेबांमुळं. तसं तुमचं होता का म्हणे, ही तुम्हाला विनंती. परत आम्हाला आंदोलन करायला लावू नका. या व्यासपीठावर प्रकाशजी महाजन मनसेचे पदाधिकारी आलेले आहेत. हॅलो. हॅलो. व्यासपीठासमोरची गर्दी जर बाजूला झाली तर मला राठोड साहेबांना एक प्रश्न विचारायचा. 22 हॅलो. 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 राठोड साहेब, राठोड साहेब, राठोड साहेब, इकडे माझा हात, मी इकडे उपोषणाला बसलेलो आहे. मी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातला आहे. मी मोठ्या जबाबदारीने पुढचा एक गोष्ट तुम्हाला विचारतोय. मी ज्या जिल्ह्यातला रहिवासी आहे त्या जिल्ह्याला कृषी मंत्रीपद आहे. गेली 2-3 दिवस मी कृषी मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करतोय. कॉन्टॅक्ट करण्याचं कारण हे गांभीर्य आहे, ज्यासाठी तुम्ही आला. मोठ्या संवेदनेने तुम्ही ही जबाबदारी हाताळली. मी ज्या वेळेस त्यांना फोन करतोय, फोन घेत नाहीये. आणि जेव्हा माहिती घेतली तर कृषी मंत्री गेले 2 दिवसापासून महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ त्या ठिकाणी व्यतीत करत आहे. ही कुठली माणुसकीची गोष्ट आहे? या कृषी मंत्री 2 दिवस महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ व्यतीत करताय. आम्ही त्यांच्या खासगी आयुष्याकडे तुमचं लक्ष नाही वेधत आहे, पण राज्यात एवढा गंभीर प्रश्न आहे. दर 15 दिवसाला किती आत्महत्या होत आहे याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्ष वेधणं कृषी मंत्री पदाची ती व्यावहारिक नैतिक जबाबदारी आहे. पण ते न करता 2 दिवस जर महाबळेश्वरला ते आपला वेळ व्यतीत करत असतील तर त्या ठिकाणी या मंत्रिमंडळाकडून आमच्या बच्चू भाऊंची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची म्हणजेच संपूर्ण शेतकऱ्यांची चेष्टा चालवली काय? दुसरं असं, आपल्या मंत्रिमंडळाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा वचनाचा या ठिकाणी विसर पडू नये, त्या विसर न पडण्याचा हा जागर आहे. याला त्या पवित्र पद्धतीनं संबोधलं पाहिजे. आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आपण त्याची जाणीव करून द्यावी. राधाकृष्ण विखे पाटलांनी असं म्हटलं की त्यांना पराभवाचं शल्य आहे. माझी विनंती विखे पाटलांना एवढी आहे की पराभवाचं शल्य असतं तर निवडणूक आयोगाकडे गेले असते, अमकं केलं असतं. जसं तुम्ही सुजय दादा विखे पाटील पडले आणि त्याचा आक्रस्ताळेपणा दिल्लीपर्यंत नेला, सुप्रीम कोर्टापर्यंत नेला. हा आक्रस्ताळेपणा आमचा जर असेल तर आठवणीचा विसर पडू नये याचा आहे, जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नमूद केलं होतं. मी ज्या जबाबदारीने बोलतोय राठोड साहेब, मी प्रहार सैनिक आहे, पण विधानसभेला क्रमांक 2 ची मतं बच्चू भाऊंच्या नेतृत्वात मी मिळवलेली आहे. आणि ती मिळवलेली पवित्र मतं, बच्चू भाऊंच्या नावानं मिळवलेली ती पवित्र मतं हा प्रश्न विचारतोय. आणि हा माझा निरोप
माणिकराव कोकाटे साहेबांना द्या, ज्यांच्या लोकसभेच्या 6 सभा बच्चूभाऊंच्या अनुपस्थितीत मी पार पाडल्याय. त्यांना म्हणावं, तुम्हाला बंडखोर बाकीचे म्हटले होते, पण मी बंडखोर शब्दाला बच्चूभाऊंच्या सूचनेनं पवित्र म्हटलं होतं, इतरांना हरामखोर म्हटलं होतं. त्यांना आठवण करून द्या, बंडखोर चालेल, हरामखोरी करू नका म्हणावं. 2 दिवस महाबळेश्वरला जाण्याऐवजी इथं या प्रश्नाची तड लावा. 6 दिवसापासून पोटात काही नसल्यावर काय होतं याची जाणीव जरा आमच्या बाकीच्या गोष्टी अनालिसिस करताना बघा तुम्ही. आणि बच्चूभाऊंचं वय, इतर कामाचा आवाका मी जवळून बघितलाय. 24 तास या माणसानं कामं केली. एका पायाला कायमची सूज आहे. आज डॉक्टर काल म्हणत होते की त्यांच्या किडनीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं नका करू राठोड साहेब. आमच्यासाठी फार महत्वाचं आहे, 300 लोक वस्तीतल्या या पोराला महाराष्ट्राच्या लेवलला आणून ठेवणाऱ्या या माणसांना अशी दिवस नका दाखवू. कृपया विनंती करतो. 300 लोक वस्ती आहे फक्त माझ्या गावची. त्या गावचा माणूस जर महाराष्ट्राच्या शासनाच्या व्यवस्थेशी डोळ्यात डोळे घालून बोलत असेल, बच्चूभाऊंच्या या कृपेमुळे झालंय. ही माणसं महत्वाची आहे, दुर्लक्षित माणसांसाठी फार महत्वाची आहे. पवित्र विचारानं वनवन करणाऱ्या माणसाला असं हलाकीवर सोडू नका. शिवाय शिंदे साहेबांनाही निरोप द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांनाही निरोप द्या. राजकारणात तुम्ही फार हुशार असाल, पण समाजकारणातल्या दुःखामध्ये बच्चूभाऊ इतकं हुशार कोणीच नाही. त्यामुळं तुम्ही मागच्या काळात हात घेतला, बदनामी माझ्या भाऊच्या वाट्याला दिली आणि सगळं सुख तुम्ही उपभोगत आहात. राठोड साहेब, तुम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळाचा भाग आहात. इतकी सावत्र वागणूक माझ्या भाऊला देता कामा नये. हा महाराष्ट्र विसरणार नाही. कृपया विनंती करतो तुम्हाला. जा काळा इथून जा ना, इथून जाता येत ना. स्टेजवर नाही जाऊ शकत. तू कोणच घेऊन नसेल, तू मागं खाली थांबून जा. अरे बाजूला तो हात घ्या. संजय भाऊ खोडपे सुद्धा इथे आलेले आहे आणि सुलभाताई पण आलेले आहे. त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. त्यांनी सुद्धा काल अजितदादा सोबत या सगळ्या आंदोलनाबाबत सांगितलं आहे. एडतकर दादा पण आहे. मला वाटते 2 शब्द तुम्ही थोडं सांगा, काय तुमचे कोणते. आज आम्ही इथं बच्चूभाऊला विनंती करायलाच आलो होतो. आमचं राठोड साहेबाशी आणि जी चर्चा झाली त्याच्याप्रमाणे आलो होतो. काल आम्ही अजितदादा आणि आम्ही सोबत अकोल्याला होतो. त्यावेळेस पत्रकारांनी दादाला प्रश्न विचारले होते. त्यावेळेस त्यांनी त्या प्रेसच्या माध्यमातूनच बच्चूभाऊंना विनंती केली होती की बा आपण चर्चा करू, परंतु तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण की तुमच्यासारखा लढवय्या नेता आम्हाला अमरावतीसाठी पाहिजे आहे. कारण की यातून जे काही पुढं कॉम्प्लिकेशन होतील, आपल्या तब्येतीमध्ये कॉम्प्लिकेशन होतील. शेवटी वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळे विचार असते, परंतु माणूस जो असते, जो लढणारा माणूस असते, त्या लढणाऱ्या माणसाचं अस्तित्व कुठेही असलं तरी ते प्रमुख अस्तित्व जिवंत असणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. प्रश्न सातत्यानं कोणतेही सरकार असलं प्रश्न चालूच असते, परंतु जोपर्यंत असे लढवय्ये लोक राहणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. आणि अमरावतीकरांचं आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला असा लढवय्या नेता आपल्या जिल्ह्यामध्ये आहे की जो पूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे. आणि त्यांनी जे आंदोलन केलं आहे याचा 100% आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, याच्यात कुठलंही दुमत नाही. कारण की काली आता मी इकडे येताना अजितदादांशी बोलूनच आलो होतो की मी बच्चूभाऊच्या भेटीला जाणार आहे. आणि त्यांनी आज हा जो विनंतीला मान ठेवून आज त्यांनी पाणी श्रवण केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये आम्ही बच्चूभाऊ सोबत आहोत. अमरावतीचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत राहतील. कारण की हा लढा पक्षीय नाही आहे, हा कोणता राजकारणाचा लढा नाही आहे, हा शेतकऱ्यांचा लढा आहे. आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण अमरावतीचे सर्व लोक तुमच्यासोबत, आम्ही तुमच्यासोबत बच्चूभाऊ सोबत आहोत. आणि पुढे चालून हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रश्नामध्ये कशी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ जो सरकारकडून भेटायचा आहे
तो देण्यासाठी आम्ही सर्व संजूभाऊ राठोड गेले, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, दादा असतील, कारण की शेवटी आज राज्यामध्ये आपल्याला लढवय्ये नेते पाहिजे आहे आणि बच्चूभाऊ जिथं जिथं अन्याय होते तिथं तिथं बच्चूभाऊ तयार असतात. म्हणून आपण आपल्या सर्वांच्या विनंतीला, तुम्ही सर्वांची विनंती होती की बच्चूभाऊंनी उपोषण मागे घेतलं पाहिजे आणि लढा जो आहे तो उपोषण मागे घेतला, लढा चालूच राहणार आहे आणि आम्ही पण त्या लढ्यामध्ये राहणार आहोत. बच्चूभाऊ सोबत बाकीचे जे कोणी उपोषणाला बसले होते त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि बच्चूभाऊचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी सर्वांची विनंती मान्य केली आणि या पुढच्या काळामध्ये जिथं जिथं बच्चूभाऊ आम्हाला बोलावतील तिथं त्यांच्यासोबत राहू एवढंच बोलतो. आणि आजचा जो त्यांनी विड्रॉ केलं त्याबद्दल त्यांचं सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं, ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथे येऊन आपला पाठिंबा बच्चूभाऊंना दाखवला आहे त्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद संजय भाऊ. महाजन जी आलेले आहे संभाजीनगरवरून, बोलताय? सन्माननीय मंच आणि आजपर्यंत मी ज्यांच्या भेटीसाठी उत्सुक होतो असे बच्चू भाऊ